हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण बिना कांदा गवार बटाटा भाजी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी देशी गवार घेतली आहे 250 ग्रॅम. ती छान अशी निवडून घेणार आहोत, म्हणजे त्याचा मागचा भाग आणि पुढचा भाग काढून त्याची जी मधली शीर असते ती काढायची आहे, म्हणजे खाताना गवार छान लागते. देशी गवार म्हटलं ना की चवीला एक नंबरच लागते. अशा प्रकारे अवश्य मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि बनवा. खूप छान टेस्टी लागते. देशी गवारीची चव काही भन्नाटच आहे. सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल घेतलं आहे. तेल छान गरम झालं की आपण त्यामध्ये मोहरी घालून घेणार आहोत. मोहरी छान अशी तडतडून द्यायची, म्हणजे तिचा तडका छान बसतो, तरच भाजीला चव येते. तुम्ही जर मोहरी न तडतडता जिरे घातले ना तर ती मोहरी खाताना दाताखाली लागते. म्हणून मोहरी छान अशी तडतडून द्यायची. त्यानंतर जिरे घातले आहेत आणि त्यानंतर जिरे छान तडतडले की आपण त्यामध्ये हिंग घालून घेतला आहे. छान असा हिंगाने खूप छान असा स्वाद येतो फोडणीमध्ये हिंग घातलं की. त्यानंतर आपण गवार आहे ती छान 2-3 पाण्याने धुवून घेतली, कारण तिला देशी गवार हिला कूस असते, म्हणून छान अशी धुवून घ्यायची आहे. सर्वांना एक नम्र निवेदन आहे की आपण माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात ती कमेंट करून सांगायचं आहे. कुठल्या गावातून, कुठल्या राज्यातून किंवा कुठल्या देशातून, म्हणजे मला तुमचे आभार मानणे सोपे जाईल. त्यानंतर आपण जी गवार आहे ती छान अशी तेलामध्ये परतून घेणार आहोत, म्हणजे तिची चव आहे ना ती द्विगुणित होते. अशा प्रकारे तेलामध्ये गवार भाजून घेतल्यानंतर त्यानंतर आपण कोथिंबीर घालणार आहोत. कोथिंबीरीने खूप छान भाजीला चव लागते. एक टोमॅटो बारीक चिरलेला मी घातला आहे, त्याने पण भाजीला खूप छान चव येते. ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडेल तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल. आणि छान असं आपण परतून घेणार आहोत बघा. त्यानंतर आपण हळद घालणार आहोत. हळदीने भाजीला छान असा रंग येतो आणि छान अशी आपण परतून घेणार आहोत. जी गवार आहे ती म्हणजे शिजायला अजिबात वेळ लागणार नाही. मी थोडेसा रस्सा बनवणार आहे गवारीच्या भाजीला, म्हणजे आपली गवारीची भाजी आहे ना ती खूप छान भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता. त्यानंतर मी एक बटाटा घेतला आहे, त्याचं साल काढून घेतला आहे बघा. अशा प्रकारे आपण त्याचे पीसेस करून घेणार आहोत, कारण गवार आणि बटाट्याची भाजी म्हटलं ना की खूप छान लागते. अवश्य मैत्रिणींनो अशा प्रकारे बनवून बघा. सर्वांना एक नम्र निवेदन आहे की आपण अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि अशा छान छान नवीन नवीन युनिक रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. आपण छान अशा बटाट्याच्या फोडी करून घेणार आहोत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठ्या करू शकता, कारण गवार आणि बटाट्याची भाजी ना खरंच खूप छान लागते. मैत्रिणींनो अवश्य अशा प्रकारे बनवून बघा. आपण इथे कांद्याचा, लसणाचा अजिबात वापर केला नाही. मी इथे माझं जे घरचं लाल तिखट आहे ते वापरणार आहे, म्हणजे आपली चव खूप छान लागेल. त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत. माझं जे लाल तिखट आहे त्यामध्ये जिरे आणि धणे मी भाजून घातलेले आहेत, त्यामुळे भाजीला खूपच छान चव येईल. आपण बिना कांदा लसूण वापरता खूप छान अशी टेस्टी गवार बटाटा भाजी बनवत आहोत मैत्रिणींनो. एकदा अवश्य अशा प्रकारे बनवून बघा आणि बनवल्यानंतर कशी झाली ती कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. त्यानंतर मी गरम पाणी घातलं आहे. तुमच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता, कारण मी भाजीला थोडासा रस्सा ठेवणार आहे, म्हणून मी थोडंसं पाणी जरा जास्त घालणार आहे. कारण गवार आणि बटाटा शिजणं आवश्यक आहे. आणि महत्त्वाची टीप म्हणजे आमच्याकडे जरा भाजी थोडीशी जास्त शिजलेली आवडती, म्हणून मी थोडंसं पाणी अजून त्यामध्ये घालून घेणार आहे बघा. छान अशी पाण्याला आपल्या उकळी आली की आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत, जेणेकरून भाजीला छान असा दाटसरपणा येईल. तुमच्याकडे जर शेंगदाण्याच्या कुटाचा वापर करत नसतील तर तुम्ही ओलं खोबरं खवून घातलं तरी चालेल, पण आमच्याकडे शेंगदाण्याचं कूट वापरतात म्हणून मी शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आहे. छान अशी उकळी येऊन द्यायची आहे आणि भाजी छान हलवून घ्यायची आहे. एक नंबरच होते.
बिना कांदा लसूण गवार बटाटा भाजी एकदा अवश्य अशा प्रकारे बनवून बघा. त्यानंतर आपण गॅस मीडियम करणार आहोत आणि झाकण ठेवणार आहोत. 5 मिनटानंतर बघू शकता आपली भाजी तयार झाली आहे बघा. गवार बटाटा भाजी. ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता. एवढी अप्रतिम अशी चवीची झाली आहे मैत्रिणींनो. चला तर मग रेसिपी जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा, हाईप करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. आणि तुम्ही आतापर्यंत खूप सपोर्ट केला आहे चॅनलला, त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. अशाच प्रकारे सर्वांना एकमेकांना सहाय्य करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. हे बघा आपली छान अशी कोथिंबीर घालून आपण गवार बटाटा भाजी जी की बिना कांदा लसणाची बनवली आहे ती तयार झाली आहे मैत्रिणींनो. चला तर मग स्वस्त राहा, मस्त राहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि भेटूयात छानशा अशा नवीन रेसिपीमध्ये जी की तुमच्या घरगुती साहित्यामध्ये बनवलेली असेल. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. बाय बाय.